आणि आता हे शिजायला 10 ते 15 मिनटं टाईम लागतो. आता 10 ते 15 मिनटं ह्याला मंद आचेवरती शिजू द्यायचं. आता आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. रंग जर बघितला तर एक नंबर आलेला आहे आणि खूप छान दिसते. गोळ्या पण अशा छान फुगलेल्या आहेत, त्या पण छान शिजलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा. अजूनपर्यंत जर तुम्ही लाईक नसेलच केलं तर लगेच लाईक करा. नमस्कार, मी पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नेहमीच आपल्या या चॅनलवरती थोड्याशा आगळ्या रेसिपी येत असतात, त्या तुम्हाला आवडत सुद्धा असतात. तुम्ही बऱ्याच वेळा त्या रेसिपी बघत सुद्धा असतात आणि प्रतिसाद सुद्धा खूप छान देत असतात. वेळ तर तुम्हाला माहितीच आहे, 12 वाजता आपला व्हिडिओ येत असतो आणि आज सुद्धा आपण अशीच एक आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहोत. दरवेळेस म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल किंवा खात नसाल तरी सुद्धा नॉनव्हेजपेक्षाही 10 पट ही जी रेसिपी आज मी बनवणार आहे ती तेवढी चविष्ट लागते, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. आणि त्या रेसिपीचे नाव आहे गोळ्याची आमटी. खरं तर फर्स्ट टाइम मी हे नाव ऐकलं होतं तेव्हा मला हसायला आलं होतं. ही माझ्या आजीने रेसिपी मला शिकवली होती आणि खरंच खायला ही भाजी खूप छान लागते. तर अजिबात वेळ न घालवता गोळ्याची आमटी कशी बनवायची आता आपण बघूया. ही भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: जिरे, मोहरी, आलं, लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, किसलेलं खोबरं, हळद, गरम मसाला, काळा मसाला, चवीनुसार मीठ, बेसन पीठ आणि खरपूस भाजलेले शेंगदाणे. सगळ्यात पहिला आपल्याला आता ही जी भाजी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्या मसाल्यासाठी आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत त्यातले अर्धे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. सगळेच घ्यायचे नाहीत कारण मसाला बनवण्यासाठी अर्धेच शेंगदाणे घ्यायचे आहेत. सोबतच त्यामध्ये आपल्याला हा जो काळा मसाला आहे तो सुद्धा अर्धाच घालायचा आहे, संपूर्ण घालायचा नाही कारण फोडणीसाठी सुद्धा ठेवायचा आहे. तसंच गरम मसाला सुद्धा आपल्याला अर्धाच घ्यायचा आहे. आलं, लसूण आणि ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा आपल्याला अर्धच घ्यायचं आहे. आणि आता हे पटकन सगळे जे मसाले आहेत ते शेंगदाण्यासोबत मी मिक्सरमधून बारीक वाटून घेते. तर अशा प्रकारे आपला हा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. इतपत बारीक व्हायला पाहिजे शेंगदाण्याचं कूट, असं करून घ्यायचं. आता एका ताटामध्ये हे जे बेसन पीठ आहे ते आता आपण मळून घ्यायचं. बेसन पीठ जेव्हा आपण मळत असतो तेव्हा ह्याच्यामध्ये पाणी एकदम अजिबात घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं कारण आपल्याला हे जास्त पातळ नाही करायचं, घट्टच ठेवायचं आहे. त्यासाठी आता थोडं थोडं पाणी घालून मी हे बेसन पीठ जे आहे ते छान मळून घेते. इतपत मऊ होईल आणि घट्ट होईल एवढं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. इथे मी हा जो मसाला होता तो एका वाटीत काढून घेतलेला आहे. किसलेलं खोबरं मी खरपूस आणि लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलं होतं. त्याला असं बारीक हाताने करून घ्यायचं. ते इझिली होऊन जातं कारण भाजल्याच्या नंतर खोबरं जे आहे ते कडक होतं. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर छान बारीक झालेलं आहे. आता हे खोबरं आहे ते सुद्धा अर्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता थोडंसं पीठ घ्यायचं, खूप जास्त घ्यायचं नाही कारण मग आपण जेव्हा भाजी खातो तेव्हा फक्त बेसन पीठच लागलं पाहिजे असं नाही. त्यासाठी थोडंसंच पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला कोरडं पीठ लावायचं आणि अशा प्रकारे त्याची वाटी करायची. वाटी जी आहे ती थोडीशी खोलगट करायची ज्यामुळे त्याच्यामध्ये मसाला जो आहे तो जास्त बसतो. आणि काय होतं ना की आपण जर अशी वाटी पातळ केली तर ती शिजतं पण लवकर आणि खाताना फक्त बेसन पीठ लागत नाही. तुम्ही जर बघितलं तर खूप अशी पातळ करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे असा आणि त्यानंतर हे हळूहळू बंद करून घ्यायचं. जसं आपण मोदक करतो ना अगदी तसं. एका हाताने असं शेंगदाण्याचं कूट जर बाहेर येत असेल तर ते पुश करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली ही जी गोळी आहे ती तयार आहे, तुम्ही बघू शकता. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या. तोपर्यंत मी अशा गोळ्या करून घेते. अशा प्रकारे सगळे गोळे आता आपले बनवून तयार झालेले आहेत. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. इथे कढई छान गरम झालेली आहे. सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल घालायचं. तेल आता छान गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये जिरे, मोहरी घालायची. ते छान जिरे जे आहे ते छान तडतडून द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची.
लालसर होईपर्यंत ते सुद्धा परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. मग असे पण खोबरं खरपूस भाजून घेतलं होतं ते व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये घालायचा कढीपत्ता. सोबतच आता यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे. तर सगळ्यात अगोदर हळद घालायची. सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. काळा मसाला आणि त्यानंतर गरम मसालासुद्धा. यानंतर थोडंसं मीठ घालायचं ज्यामुळे फक्त मसाल्यांचा वास येणार नाही. आणि आता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील. आता हे 1 मिनिट असंच ठेवायचं. तोपर्यंत आपण इथे गोळ्या बनवण्यासाठी जो मसाला घेतला होता तो शिल्लक राहिलेला आहे. तर त्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि आता हे जे पाणी आहे ते आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये परत पाणी जास्तीचं ॲड करायचं. तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मला ह्याच्यात अजून गरज आहे तर थोडं पाणी मी परत ह्याच्यामध्ये ॲड करते. भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणीसुद्धा ॲड केलं आहे. पण भाजी जास्त पातळ व्हायला नको म्हणून मग अशा पण शेंगदाण्याचे बाजूला ठेवले होते. त्याचं मी कूट करून घेतलं होतं आणि ते कूट आता परत ह्याच्यामध्ये घालायचं ज्यामुळे भाजीला घट्टपणा येईल. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची. आणि आता ह्या भाजीला 1 ते 2 मिनिटात छान उकळी येईल. उकळी येईपर्यंत आपल्याला असंच थांबायचं आहे. आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गोळे घालायचे आहे. भाजीला आता छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण एक एक करून गोळे सोडायचे. खूप जोरात टाकायचे नाही तर भाजी अंगावर येते आणि भाजते. त्यामुळे हलक्या हाताने सोडायचे. आणि आता हे शिजायला 10 ते 15 मिनटं टाईम लागतो. आता 10 ते 15 मिनटं ह्याला मंद आचेवरती शिजू द्यायचं. आणि अशा प्रकारे आता आपली गोळ्याची आमटी जी आहे ती तयार झालेली आहे. वरतून आपण ह्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. आणि आता आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. रंग जर बघितला तर 1 नंबर आलेला आहे आणि खूप छान दिसते. गोळ्या पण अशा छान फुगलेल्या आहेत, त्या पण छान शिजलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा. अजूनपर्यंत जर तुम्ही लाईक नसेलच केलं तर लगेच लाईक करा. आणि ही रेसिपी तुम्ही बनवल्याच्या नंतर कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिवाय ह्याचं जे नाव आहे आमच्या आजीनं ठेवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचं वेगळं काही नाव असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब सुद्धा व्हिडिओ करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.